हॅलो गाईस, कशा आहात? तर गाईस मी आहे ना आता माहेरी आली, म्हणजे कालच माहेरी आली होती. पण आता आम्ही शेतामध्ये आलो आहे. डायरेक्ट शेतामध्ये ब्लॉग चालू केला आहे मी. तर आता शेतामध्ये आलो आहे. हे बघा, दोघं भाऊ बहिणी कसे खेळत आहेत. शिव बघा गाईस कसा बघतोय. तर गाईस आता आम्ही शेतात आहे. तर मम्मी तिकडे कपडे धुते, माझी आई. तर हे बघा घराचं, भावाचं ना घराचं पण काम चालू आहे. तुम्हाला दाखवते बघा. इथं किचन आहे, म्हणजे किचन येणार आहे. आधी एवढंच होतं असं. तर मम्मी झोपडी पण आहे. हे गाडं, बैलचं गाडं, ही झोपडी. तर हे बघा इथं असं काहीतरी आहे. इतकी गार हवा लागते ना गाई, इथं तुम्हाला काय सांगू, म्हणजे ना खूप गार हवा लागते शेतामध्ये. तर तिकडे ना माझ्या भावाची बघा, तिकडे बैल पण आहे, कोंबड्या. हा कोंबड्या पण आहे गाई, इथं बघू शकता तुम्ही. शांत बैशू. तर हे बघा इथं बैल आहे. नळी फुटून गेली ना तर पाणी वाहत. हे बघा घर असं आहे, तुम्हाला दाखवते चला. गाई इथं ना आधी इकडनं जायला रस्ता होता, म्हणजे आम्ही इकडनं जायचो, म्हणजे इकडनं पण पायऱ्या होत्या, पण ते कट केल्या इकडून. तर आता इकडनं जातो. तर असं काहीतरी घर आहे, तुम्हाला दाखवते. खूप ऊन लागतंय गाईचं. अरे कुलूप लावलंय आईने. तर गाई इथे ना असं किचन येणार आहे, तुम्हाला दाखवते थांबा. इकडे ना असं किचन येणार आहे बघा. इकडे ना असं एल आकाराचा किचन येणार आहे त्याचा. आई असं किचन घेणार आहे. आणि इकडे ना भावाने थोडीशी छोटीशी खिडकी काढली आहे. तर इथं ना एवढं, म्हणजे इथून एवढं घर होतं गाईज. हे बघा तुम्हाला दाखवते. इथून आहे ना असं पूर्ण घर होतं, म्हणजे इथपासून तर इथपर्यंत असं हे सरळ पूर्ण होतं. म्हणजे एवढा रूम पूर्ण वाढवलेला आहे हा किचनसाठी. कारण की इथं येणारे बेडरूम असा. तर इथे पत्रे होते ना गाईज, तर मग ते इंगलवर ते पत्रे काढले गेलेले. म्हणजे आता पूर्ण स्लॅब टाकायचं आहे. म्हणजे जास्त काही काम नाही, थोडं काम आहे, पण तरी मग इथे स्लॅब हा फॅनचाच राहू दिलेला आहे. तरी ते असा स्लॅब होता भावाचा. तर आपण इकडनं येणार होतो ना जाई, तेव्हा आईने दरवाजा लावून घेतलेला होता. इथे तिकडनं कुलूप लावलेलं आहे, म्हणून तो उघडणार नाही आता. चल ग आता बाहेर. आणि इथे फॅन लावलेला आहे गाईस. काढलेलं नाही तर आता काढेल ना. ते पत्रे काढले ना त्यांनी, अजून ते काढायचं बाकी. आता काढून घेईल तू. हां, 2 फॅन आहे, एक तू पंखा काढून घेईल तो. तर हे बघा फॅन कसा लटकलेला आहे तिथं, म्हणजे आजूबाजू बाकीचं थोडाफार सामान ते अजून बाकी त्यांचा घेऊन जातील ते आता. शिव तू काय काम करतोय का इथं? फटकी देऊ? तर गाईज एवढं ऊन आहे ना. हा बघा अजिबात ऐकत नाही सावलीत बसायला. चल भाऊ आता सावलीमध्ये बसायला. निंबोनीचं पण झाड शेतामध्ये इथं आहे ना. त्याला निंबू पण लागले, पण दिसत नाही. कोपऱ्यामध्ये लागले छोटे छोटे. हे बघा, हे छोटे छोटे निंबू लागलेले असे. हे जास्वंदीचं फुलांचं झाड आहे. हे जास्वंदीचं फुलांचं झाड आहे गाईज. इथं फुलं लागतात. हे मीच लावलेलं आहे माझ्या हाताने. चल गहून लागतंय तिकडे सावलीमध्ये. चल चल रानू. हॅलो गाईस. तर आता आईचे कपडे बिपडे धुवून ना गाईज आम्ही आता घरी जाणार आहे. कारण की इतकं ऊन आहे ना इथे, भरपूर ऊन लागतंय. बघा यांची दोघांची इथं भांडण चालू आहे. काय करतो शिव? शांत बैस. फटकी दी ना, शांत बैस. तर गाईज इथं ना भावाचं बोल. तर हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहात का? तर आम्ही ना आमच्या जुन्या घरी आलेलो, म्हणजे माझ्या मामाच्या गावाला आलेलो आहे. तर आम्ही ना म्हणजे आमच्या तिकडे नव्या घरी ना पाणीने आलेलो होतं ना. मग आम्ही ना जुन्या घरी ना इथे माझी आई धुणं धुते आणि माझी मम्मी ना माझा ब्लॉग घेते आणि माझा शिवबाग इथे खेळतोय. आणि इथे ना घराचं काम चालू आहे. आणि इथे कोंबड्या बी आहे आणि गाय बी. आणि तिकडे ना आमची झोपडी आहे.
कोंबड्यांची म्हणजे. तर गाईज घराचा आणि गावाचा काही जास्त अंतर नाही, म्हणजे शेताचा आणि घराचा, कारण की गाव पण जवळच आहे आमचं. हे बघा, गाव पण जवळच आहे. शिव फरक नाही असं. झोप येते का शिव तुला आता? तर गाई शिवचा ना झोपाचा पण टाइम झालेला आहे आता. तर म्हणजे जास्त लांब नाही मग घर आणि गाव. तर मम्मी म्हणून इथं राहतात ते पण आता. तर गाईज आता आईचे कपडे धुवून झालेले आहेत, तर आता आम्ही चाललोय घरी. एवढं ऊन लागतंय ना. हॅलो गाईस. तर चला आता आपण घरी चाललोय. ती बघा आई पण येते माझी मागे, मागे आई पण येते माझी. आम्ही आता चाललो घरी. आणि कुठे चाललो शिव? घरी चाललो. थोडं हळूहळू जाऊ आम्ही. गाईज मी आता घरी आले, आता जेवण करतोय आम्ही. रानू तू काय करते? काय करते? गाईज माझं आता जेवण वगैरे झालंय. आणि आता बघा शिवला पण झोक्यात झोपवलं, आता झोपून गेला तो पण. तर गाईज आता आहे ना आम्ही पाणीपुरी बनवतोय. इथे बघा तेल ठेवलेलं आहे, थांबा दाखवलं. हे बघा इथे तेल ठेवलेलं आहे. रानूने ना तेल तापलं नाही, त्याच्या आधीच इथं पाणीपुरी टाकून दिली. व्हिडिओ इथंच एंड होतोय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. बाय 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 गाईस. व्हिडिओला लाईक करा.